बिग बॉस सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भगवा चषक धमाकामध्ये आपलं सर्वांचं आजच्या सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. 17 जानेवारी स्पर्धेचे भक्कम आधारस्तंभ लाडके खासदार सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं बाळेमामांना हार्दिक शुभेच्छा. जाऊया मैदानामध्ये. लिटिल स्टार धारोळा विरुद्ध जय बजरंग चिंबीपाडा. लिटिल स्टार धारोळा संघाचा धमाका सुरू झालाय. इथे पहिल्या चेंडूवरती कवीचा ब्लास्ट, चौकार. धारोळाचा कवी आज किती मोठी चारोळी लिहितोय की मोठं महाकाव्य लिहितोय हे आपल्याला बघायला मिळेल. वाह वाह वाह, काय सुंदर फटकाय. मैदानाच्या कुशीत जे चेंडू शिरला तो बाहेर पडेपर्यंत कुशीतून बाहेर निघाला नाही. 4 रन. स्क्रीनवरती आपण पुन्हा बघतोय स्वीपचा हा अत्यंत सुंदर नमुना. सुंदर फटका. क्षणार्धात चेंडूनं सीमारेषा ओलांडली. 8 धावा धाव फलकावर. पहिलं षटक सुरू आहे. करण गोलंदाजीसाठी तयार. रिव्हर्स अटेम्प्ट खेळायचं इथे. लेंथ बॉल वरती मात्र कनेक्शन नाहीये. धाव फलकावरती 8 धावा केवळ. यस 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 यस, व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल इथे आणि पहिला फलंदाज होईल बाद. सुंदर कॅच. करणच्या गोलंदाजीवरती आपण इथे बघितलेल्या पॉइंटला काय क्षणार्धात म्हणजे आपण बघितलं बॅटवरती आल्यानंतर चेंडू काही क्षणात त्याच्यापर्यंत पोहोचलाय आणि तिथे उंच उडी मारून टिपलेला झेल. वाह, व्हॉट अ कंट्रोल. चेंडूवरती आणि त्याच्या स्वतःवरती देखील कंट्रोल. पहिला फलंदाज इथे बाद होतोय. बॅट पकडण्याची शैली मी अनेक खेळाडूंना बघतो अशा प्रकारची बॅट पकडताना. उजव्या हाताचा फलंदाज जो आपण उजव्या हाताचा फलंदाजाचा बॉटम हँड जो असतो तो उजवा असतो, परंतु अप्पर हँड जो आहे तो खाली असतो आणि जो बॉटम हँड आहे तो वरती पकडला तो उलट्या पद्धतीने बॅट म्हणजे जसा लेफ्ट हँडेड बॅट पकडतो तसा इथे फलंदाज बॅट पण मात्र अशा फलंदाजांचे फटके खूप उंच जातात, खूप लांब जातात. या हवेमध्ये चेंडू जरूर आहे. कव्हरच्या बाजूला क्षेत्ररक्षक वेगात चेंडूचा पाठलाग करतोय. अडवलाय तिथे. नो चान्स, नो चान्स. सीमारेषेच्या बाहेर. तिसरा चौकार. 3 चौकार इथे येतात. 12 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी. एक फलंदाज जरी बाद केलाय. हो, चेंडू खूप लवकर त्याने आडून मागे टाकला होता, मात्र चेंडू त्याच्या बरोबर परत एकदा चेंडूला स्पीड प्राप्त झालं होतं. ते स्पीड पूर्ण ब्रेक केलं नव्हतं फलंदाजांनी. यस यस यस, स्क्वेअर कट. जागा रो मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पाय रोवून फटका खेळायचा होता हा. फलंदाज जिथे अनिलला मात्र फसलेला प्रयत्न आहे. धावफलक तिथेचे 12. पहिलं षटक संपलेलं आहे. 1 गडी बाद 12. लिटिल स्टार धारोळ आजच्या 3ऱ्या रजनीमध्ये आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतो. आय थिंक 4थी रजनी असेल आज. 4थ्या रजनीमध्ये आपण स्पर्धेचा आस्वाद घेतो. एकूण 6वा दिवस आहे. अजून पुढे 2 दिवस 2 रात्रीच्या सत्रामध्ये या स्पर्धेच्या राहिलेल्या सामन्यांचा देखील आपण खेळ बघणार आहोत. उद्या पुन्हा एकदा तालुका पूलचे संघ येतील. उद्या ग्रामीण विभागातले संघ खेळतील. ओपन ग्रामीण विभागातले संघ देखील आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळतील. एकूण मुरबाड ग्रामीण विभागामध्ये 7 पूल आहेत. ओपन ग्रामीण मध्ये 4 पूल आहेत आणि तालुका हाफ मध्ये 2 पूल आहेत. असे 13 पूल या स्पर्धेमध्ये 96 संघ
आणि त्यांचा खेळ बघायचा वेगवेगळ्या पूलमध्ये, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रेंथ क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तालुका ओपन पूलमध्ये देखील आपण पाहिलं त्या दिवशी शहापूर शिवम स्पोर्ट्स आणि गणेशदादा डुंबरे प्रतिष्ठान जुन्नर या दोन संघांचा उपांत्य फेरीमध्ये झालेला प्रवेश. तर उद्या पुन्हा दोन संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचणार आहेत. यस, चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे बॅकफुट पॉइंटला, झेल टिपला जाईल आणि फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा. अप्पर कट खेळायचा प्रयत्न होता आणि तिथे आपण बघितलंय ज्या पद्धतीनं कॅच त्याने पकडलेला आहे. बॅकफुट पॉइंटकडे सोपा झेल होता खरं तर. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न मात्र तेवढी उंची चेंडूला मिळाली नाही आणि इथे धाव फलकावरती बघायला मिळत आहेत त्या 12. 2 गडी बाद 12. अर्जुनला इथे यश प्राप्त होईल पहिल्या चेंडूवरती. विशाल जितेंद्र ही जोडी या पुढच्या खेळाचं लिटिल स्टार धारोळा संघाला पुढे घेऊन जातील. सुरुवात चांगली झाली होती पहिल्या षटकामध्ये 12 धावा, 3 चौकार आलेले पाहिले आपण. इथे थर्ड मॅन तयार होतोय. सावध राहावं लागतं कुठे तिथे, खूपच काळजीपूर्वक क्षेत्ररक्षण करावं लागतं, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू तिथे कुठल्या बाजूला वळेल हे सांगता येत नाही. बॅकफुट पॉइंट, थर्ड मॅन या क्षेत्ररक्षकांचं पोझिशन तिथे खूपच चुस्त त्यांना राहावं लागतं. अतिशय चपळ क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षण करण्यासाठी हवे असतात, कारण वेगात चेंडू तिथे येतो. 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा गोलंदाज अर्जुन, खोलवर टप्प्याचा चेंडू वाईडिश मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव. या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलंय फलंदाजांना. एक यश देखील या ठिकाणी आपण मिळालेलं बघितलंय. आणि धाव फलक 14 वरती पोहोचतोय. अर्जुन, उंच फटका, लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार आहे. फलंदाज बाद होईल. दुसरा फलंदाज या षटकामध्ये अर्जुनला सापडतोय. तर 14 धावा 3 गडी बाद. लिटिल स्टार धारोळा. मोठा फटका खेळायचा होता, इनसाइड आउट फटका इथे आपण पाहतोय. मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. पुन्हा हा फटका बघायला मिळेल. टायमिंग तिथे फसलेलं आहे. चेंडू थोडासा बॅटवरती स्वीट स्पॉटच्या वर आला आणि त्यामुळेच एलिव्हेशन जास्त मिळालं. इथे धाव फलकावरती 3 बाद 14 लिटिल स्टार धारोळा. सुनील जितेंद्र ही जोडी यानंतर मैदानामध्ये असेल. धारोळा संघाचा फलंदाज सुनील. अर्जुननं देखील चांगली गोलंदाजी जय बजरंग चिंबीपाडा संघासाठी करतोय. एक फलंदाज म्हणून देखील अर्जुन मोठं योगदान देत असतो या संघासाठी, आणि एक गोलंदाज म्हणून देखील एक अष्टपैलू चतुरस्त्र खेळाडू आहे अर्जुन. बॉलिंग मार्कवर सुनील सामोरं जाणार आहे. ही उपांत्यपूर्व लढत आहे. जिंकणारा संघ हा सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहे. अर्थातच बक्षीस पात्र फेरीमध्ये विजय संघाचा प्रवेश होणार आहे. दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं लिटिल स्टार धारोळला, तर म्हणजे सकाळच्या म्हणजे अगदी मॅच सुरू झाल्या. आज रात्रीच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणू आपण, आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या सत्रामध्ये जय बजरंग चिंबीपाडा संघानं उपांत्य फेरी गाठलेली आहे. एका धावेबरोबर 15. 2 षटकांचा खेळ संपला. 3 गड्याच्या मोबदल्यात लिटिल स्टार धारोळा 15 लॉस ऑफ 3.
2 षटकांचा खेळ संपतोय. ते 15-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये लिटिल स्टार धारोळ. सुनील स्ट्राइक एंड वरती आहे. पवेलियन एंड कडून रेवा. मागच्या मॅचला मॅन ऑफ द मॅच रेवा. लिटिल स्टारचा लिटिल मास्टर रेवा. हो फटका सुंदर आहे. बॅट हातातून निसटलेली असेल तरी देखील 4 धावा मिळतील. करण कदम, आतिश कदम, अर्जुन कदम, हर्षद पाटील, कल्पेश पाटील, कल्पेश भगत, किशोर भोमटे, सुनील पडवळ, रेवा माळी, वैभव पाटील, विशाल कोठारी, सूरज कदम, जय बजरंग चिंबीपाडा क्षेत्ररक्षक मैदानामध्ये आहेत. काय फटका होता तो. बॅट हातातून सुटलेली, ग्रीप थोडीशी सैल असावी. मात्र 4 धावा, परिणाम चांगला आलेला आहे. 16 धावा, माफ करा 19 ऑन बोर्ड. तर रेवा माळी तयार आहे. फुल टॉस आहे रेवाचा. फसलेला फटका घेतला, समाचार मिळतोय षटकार. 6 धावांबरोबर 19 वरून झेप घेतली जाईल. स्कोअर 25. सोपा चेंडू होता सुनील साठी. फसलेला बॉल आणि त्यावरती 6 धावा वसूल करतोय. अगदी खराब होता डावेस्टच्या बाहेर. त्यात फुल टॉस. त्याला विशेष म्हणजे तो वरती देखील होता भरपूर जमिनीच्या. वाईट जरूर मिळाला असता इथे सुनीलला. मात्र त्याने 6 धावा वसूल केल्यात. परत एकदा रेवा माळी. हा चांगला चेंडू आहे. मिडविकेट मध्ये गॅप मोठा आहे. टॉस जरूर चेंडूला इतका मोठा मिळत नाही. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धावा. 27 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये रेवा माळी. मागच्या मॅच मध्ये अधिक प्रभावी गोलंदाजी राहिली होती लिटिल स्टार धारोळ कडून. मात्र या सामन्यामध्ये कोणी गोलंदाज त्याचा फारसा मोठा चमत्कार दाखवू शकला नाही. इथे हा फॉली स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि सोपा झेल. इथे फलंदाज चौथा बाद. 4 गडी बाद 27 लिटिल स्टार धारोळ. उजव्या इष्टीवरती चेंडू होता. पोझिशन बनवली होती. स्क्वेअर लेगला उचलण्याचा प्रयत्न. खर तर हे ग्राउंड तुम्ही इतर ग्राउंड आणि हे ग्राउंड यामध्ये तुलना कराल तर थोडीशी तुमची फसगत होऊ शकते. कारण इथे तुम्हाला अधिक लांब चेंडू मारायचा आहे. मला वाटतं इतर ग्राउंड पेक्षा एक 10-15 फूट हे ग्राउंडची लांबी जास्त आहे. मोठं ग्राउंड आहे आणि त्यातही स्क्वेअर लेग आणि एक्स्ट्रा कव्हर या ज्या बाउंड्रीज आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, स्क्वेअर लेग, त्याचबरोबर मिड विकेट या ज्या बाउंड्री त्या खूप लांब आहे. मोठ्या बाउंड्रीज या. आणि इथे षटकार ठोकणं भरपूर ताकद आणि टायमिंग तिथे आवश्यक असतं. रेवा माळीला यश मिळतंय. 12 धावा खर्च करताना 1 गडी रेवा माळीने इथे बाद केलाय. 27 4 गड्याच्या मोबदल्यात लिटिल स्टार धारोळ. भगवा चषक मध्ये आजच्या या लढती ओपन ग्रामीण विभागातून या लढती आपण बघतोय. सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यांमध्ये सुद्धा अनेक छोटी छोटी गावं आहेत. ही सगळी गावं आज या मैदानामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळाली. इथे सुद्धा क्रिकेट आहे. हिमालयात सुद्धा क्रिकेट आहे. तुम्ही काही रील्स बघू शकता. टेप बॉल किंवा लेदर बॉल क्रिकेटचे सामने सुद्धा तिथे आपल्याला डोंगरामध्ये बघायला मिळतात. कुठेतरी एक डोंगर खोदून विकेट तयार केलेलं असतं. वरती डोंगर असतो, खाली दरी असते आणि खेळाडू आणि प्रेक्षक सुद्धा भरपूर असतात तिकडे. तर आज जे संघ इथे खेळतायत अशाच दुर्गम भागातून आलेले हे सगळे खेळाडू आहेत. मात्र गुणवत्तेमध्ये कुठेही कमी नाहीये. साधनं कदाचित मिळाली नसतील त्यांना, तेवढ्या सुविधाही नसतील मिळत. मात्र खेळामध्ये गुणवत्ता भरपूर ठासून भरलेली या खेळाडूंमध्ये. पाहायचं काय चांगला फटका आहे. ऑफ ड्राईव्ह चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव, 2 धावा इथून मिळत आहेत आणि धावफलक पुढे पोहोचतोय. अजून 1 धाव घ्यायची. धावबाची संधी आहे इथे. यस, फलंदाज बाद आहे. 30 धावा मिळतील 5 गड्याच्या मोबदल्यात. 5 बाद 30 षटक क्रमांक.
तीन षटकांचा खेळ संपतोय. 30 धावा 5 गडी बाद. लिटिल स्टार धारोळ शेवटचं षटक. यानंतर इथे टाकलं जाणार रेवा माळीचे षटक. 15 धावा, भरपूर धावा मोजाव्या लागल्या रेवा माळीला. पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावरती केवळ 15 धावा होत्या, तर लिटिल स्टारला देखील धावांची आवश्यकता होती आणि रेवा माळीच्या षटकामध्ये त्यांनी चांगला हल्ला चढवलाय. गरज होती इथे प्रतिस्पर्धी अटॅक करणार आणि रेवा माळी त्यांच्या समोर उभा राहिला. रोखण्याचा प्रयत्न केला त्याने जरूर, मात्र फलंदाजांनी आज बेधुंद फलंदाजी करत 15 धावा या षटकातून लुटलेल्या आहेत. लिटिल स्टार धारोळ काल, आता 16 जानेवारी काल होता, म्हणजे आज 17 जानेवारी आहे. संभाजीराजांचा राज्याभिषेकाचा दिवस. दक्षिण दिग्विजय ही एक मोहीम संभाजीराजांनी हातात घेतली होती, कारण दक्षिणेकडून विशेषतः म्हैसूरच्या राजाकडून येणारा जो काही महसूल आहे तो त्यांना बंद झाला होता. वकील पाठवले होते, मात्र वकिलांचे कपडे काढून त्यांना मारहाण करून तिथे दरबारातून हाकलून देण्यात आलं होतं आणि मग संभाजीराजांचा पारा देखील अनावर झाला होता. अशा परिस्थितीमध्ये दुष्काळ देखील पडला होता आणि दक्षिण दिग्विजय करण्यासाठी त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. त्यांनी मोहीम हातात घेतली. म्हैसूरच्या किल्ल्यावरती ज्यावेळेस त्याने अटॅक केला तर किल्ल्यातून बाणांचा प्रचंड वर्षाव आला आणि त्या बाणांच्या वर्षावाला तोंड द्यायला संभाजीराजांकडे काही नव्हतं. त्यांना माघार घ्यावी लागली होती. थोडा वेळ ते माघारी घेतली त्यांनी. चर्चा करू आपण. मात्र एक खोलवर टाकलेला हा चेंडू आहे, इथे जाईल चेंडू लॉंग ऑन कडे. 1 धाव तिथून प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचेल तो 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता प्रत्यक्षात राज्यात दुष्काळ आहे आणि जर अशी अर्धवट मोहीम संपवली गेली तर मात्र प्रचंड मोठं नुकसान होतं. संभाजीराजांनी तिथेच थोड्या अंतरावरती आपली छावणी टाकली. यस 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 यस, हल्ला काय भयानक आहे. उंच टोले जंग, आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी षटकार. इथे मिळतील धावफलकावरती 39 5 गड्याच्या मोबदल्यात. नवीन चेंडू द्या. नवीन चेंडू मैदानामध्ये फेकला जाईल. संभाजीराजांनी छावणी ठेवली, बाजूला ठेवली आणि त्याच्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या सगळ्या गावातील चर्मकार समाजातील लोकांना गोळा केलं. त्यांच्याकडून चांबड्याची अशा ढाली तयार करून घेतल्या. नाविक गोळा केले आणि आपली घोडी सगळं सैन्य त्या होड्यांवरती ठेवून नदी पार करून ते पुन्हा एकदा म्हैसूरच्या तटाला भिडले. पुन्हा एकदा बाणांचा वर्षाव आला. मात्र यावेळेस त्यांच्याकडे चांबड्याची ढाली होत्या. त्या ढालींच्या आड सैन्य लपलं. बाण यायचे, चांबड्यावरती आदळायचे आणि खाली पडायचे. हल्ला बोथट झाला. एक डाव जो संभाजीराजांवरती उलटला होता तोच डाव त्यांनी इथे पलटवून टाकला आणि त्यानंतर मग सैन्याने म्हैसूरच्या किल्ल्यावरती हल्ला चढवत किल्ला हस्तगत केला. इथे उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक खाली पोहोचतोय चेंडूच्या. फलंदाज होईल बाद. 6वा धक्का लिटिल स्टार धारोळला. 39 धावा धावफलकावर. तर एक योगायोगाची गोष्ट अशी आहे की पहिल्या षटकातील 4थ्या बॉलला विकेट होती, दुसऱ्या षटकातील 4थ्या बॉलला विकेट आहे, तिसऱ्या षटकातील 4थ्या बॉलला विकेट आहे आणि 4थ्या षटकातीलही 4थ्या बॉलला विकेट आहे. 5वं षटक टाकलं जाणार नाही. 4च षटक आहेत आणि प्रत्येक षटकातील 4थ्या बॉलला विकेट आहे. आता योगेश वाघ पाहिजे होता इथे, मग त्यांनी सांगितलं असतं कुणी लिंबू टाकलं कुणी मिरच्या टाकल्या. 39 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आदिवासी भागातील बोली भाषेचा समालोचनातून चपखलपणे वापर करत योगेश वाघनं प्रचंड लोकप्रियता मिळवलेली आहे. त्यामध्ये अलौकिक प्रतिभा असते, कोणालाही ते साध्य होत नाही. धावफलकावरती धावा 40 आहेत 6 गड्याच्या मोबदल्यात. 4थं षटक सुरू. 40 धावा 6 गडी बाद. सुशील आणि नरेश
ही जोडी मैदानामध्ये आहे. वैभवची गोलंदाजी 10 धावा या षटकातून आल्यात आणि शेवटचा चेंडू निर्धाव. याबरोबरच षटक इथे संपलेले. 4 धाव फलकावरती 46 गडी बाद. लिटिल स्टार धारोळ आणि आता जय बजरंग चिंबीपाडा संघाला 41 धावांची आवश्यकता 24 चेंडू मध्ये. 41 required to win within 24 balls. फायटिंग स्कोअर तयार झालेला आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. यामध्ये कोणाच्याही मनात शंका नाहीये. आज कोण जिंकणार इथे बघायचे. एकाच विभागातले संघ आहेत, मात्र आज दर्जेदार खेळ दाखवला सगळ्या संघांनी. तर बघूया. 24 चेंडू 41 धावांची गरज आहे सेमीफायनल मध्ये नाही, बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर. अजून एक मॅच जिंकल्यानंतर तुम्ही सेमीफायनल मध्ये येणार आहात, कारण 7 मला वाटते ओपन ग्रामीण मध्ये ही सेमीफायनलच आहे. यस, ओपन ग्रामीणची मॅच आहे. 32 संघ जिथे सहभागी आहे. ही मॅच जिंकल्यानंतर तुम्ही टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहात, जिथे 27,030 रुपयाचं फिक्स डिपॉझिट तुम्ही करणार आहात ही मॅच जिंकल्यानंतर. 24 चेंडू 41 धावा आणि जय बजरंग चिंबीपाडा संघाला बनवायच्यात. रोखायच्यात लिटिल स्टार धारोळाला. आणि समालोचन कक्षातून पुन्हा एकदा मुरबाडकरांचा अत्यंत आवडता आवाज, अलीकडे महाराष्ट्राचा हा आवाज होतोय. नुकतंच सातारा या ठिकाणी सातारा कराड प्रीमियर लीग आणि आता काही दिवसांनंतरच सुनील शेळके सर महाराष्ट्राचे सुपरस्टार खेळाडू या सर्वांना, मग तिथे मूर्तजा ट्रंकवाला असेल, तिथे राजवर्धन हंगरगेकर असेल, तिथे अजून राहुल त्रिपाठी असेल, तिथे अर्जुन तेंडुलकर सुद्धा असेल, या सगळ्या खेळाडूंना समालोचन करताना दिसतील तुम्हाला सुनील शेळके सर. तुर्तास त्यांना आज इथे ऐकू आणि 24, 25, 26 डिसेंबरला बारामतीमधून लेदर बॉल क्रिकेटच्या मैदानावरती त्यांना ऐकू. या सर, आपलं स्वागत आहे. चेक. खूप खूप धन्यवाद नरेश ढोमे सर. पहिला डाव त्यांच्या वाणीतून आपण ऐकला. मराठी भाषेचे अत्यंत जाणकार अशा पद्धतीचे समालोचक, गेली 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव इथे समालोचनातून त्यांच्या झळकत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेक ऐतिहासिक प्रसंग, अनेक दाखले, अनेक दृष्टांत देत असताना समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन, प्रेक्षकांची अवधान क्षमता कशा पद्धतीने आपल्याकडे खेचावी याचं अत्यंत चांगलं ज्वलंत उदाहरण सन्माननीय नरेशजी ढोमे सर यांच्या वाणीतून असलेलं मराठीचं धावतं वर्णन. पहिला डाव संपतोय, ज्यामध्ये 40 बनलेले 41 धावा बनवायचे. सामना जिंकण्यासाठी जय बजरंग चिंबीपाडा या संघाला लिटिल स्टार धारोळ संघाच्या विरोधात पाहायचंय. या अगोदर फलंदाजी धारोळ संघाची झालेली आहे, ज्याने 40 बनवले आहेत आणि 41 चिंबीपाडाला इथे चेस करायचे आहेत. जर्सी नंबर 94. पहिला चेंडू यावेळेस पडतोय, बाहेरच्या अंगाने वळलेला खरं तर आपल्याला पाहायला मिळतो. धारोळ संघाची गोलंदाजी अत्यंत नियंत्रित आहे. ते जे नियंत्रण या आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये त्याने दाखवलेलं आहे
तेच पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. जितेंद्र अत्यंत महत्त्वाचा प्लेअर आहे धारोड संघाच्या वतीने. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिलेली आपण पाहिलेली आहे आजच्या रजनीत. हे बॅटल मोठं असणार आहे कारण समोर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजी क्रमातून अर्जुन ह्या फलंदाजाने सुद्धा 3 डावामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर त्याने सुरुवात चांगली मिळवून दिलेली आहे. मला आठवतं एका डावामध्ये त्याने 11 बनवले होत्या, दुसऱ्या एका डावामध्ये जवळजवळ 17 धावा त्याने धावपलकर जोडल्या होत्या. त्यामुळे त्याचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा चांगलं राहिलेलं आहे. महत्वाचा सामना बक्षीस पात्र फेरीतील सामना. दोन्ही संघ या अगोदर 2-2 सामने जिंकून समोर आलेले आहेत. जिंकलेल्या सामन्यांचं महत्व वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये ते खेळत आहेत. बक्षीस पात्र फेरीचा सामना आहे. हा सामना जिंकल्यानंतर कमीत कमी एक बक्षीस तरी भगवा चषक धमाका या स्पर्धेतून ते घरी घेऊन जाऊ शकतात. त्याचमुळे इथे शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघ करताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक पाऊल डोळसपणाने मैदानाच्या आतमध्ये ते टाकतील. प्रत्येक पाऊल शहाणपणाचं टाकण्याचा ते प्रयत्न करतील. जितेंद्र कल्पेश भगत साठी यावेळेस लॉक केलेला आहे. एक टप्पा घेत असताना चेंडू शतरक्षक पर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवला, झाली फेकी. याच दरम्यान 2 धावा आरामशीररित्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजांचं आपण बघत आहात. कमी गतीने चेंडू जर क्षेत्ररक्षकाकडे पोहोचला तर तुम्हाला अधिक धावा मिळवण्याची संधी तिकडे निर्माण होत असते. म्हणूनच फलंदाजी करताना क्रिकेट हा खेळ असा मजेशीर आहे. कधी कधी मिसटायमिंगचे फटके तुम्हाला जास्त धावा देतात, कधी कधी टायमिंग चांगलं होतं परंतु चेंडू गोळीच्या वेगाने क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतो, तिथे एखादीच धाव मिळते. या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये मान्य आहेत किंवा ते नेहमी बघतो आपण. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. एकही क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीत. प्रयत्न आटोकाट केले. अंतिमतः क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालं नाही. एक टप्पा घेतला, चेंडू सीमा पार. हा फटका दर्जेदार चौकार. ऑन द राईट्स खेळले होते. पुढे होता चेंडू, लेंथ बॉल होता. खरं तर ज्या पद्धतीने फटका खेळण्यासाठी हाफ वॉली वगैरेचा चेंडू हवा असतो परंतु फलंदाजाने त्याच्या उंचीचा चांगला वापर केला. समोरच्या दिशेने फटका टार्गेट केला. सुरक्षित फटका कारण क्षेत्ररक्षक एकही नव्हता. वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये हाताळलेल्या यावेळेस गोलंदाज जितेंद्रने त्याचंही छोटेखानी कमबॅक झालेलं आपण बघितलं. पुन्हा एकदा 10 क्रिक लाईव्हच्या वतीने इथे रिप्लेमध्ये आपण बघितलं. हा बघा फलंदाज किती निराश आहे स्वतःवर. क्रिकेटमध्ये एकदा एका चेंडूवर केलेली चूक तुम्हाला त्या चेंडूवर दुरुस्त करता येत नाही. हा महत्वाचा पहिला भाग आहे. दुधापासून एकदा दही बनलं की पुन्हा दह्यापासून दूध बनत नाही. असं ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने एखाद्या चेंडूवर जी घटना घडून गेली ती घडून गेली. 18 चेंडू उरलेले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. संघासाठी 34 धावा त्याने ते बनवायचे सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघ आपल्या परिसरातील मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघ आपल्या भागातील दिग्गज संघ आहेत. दोन्ही संघ आपल्या भागातील नामवंत संघ आहेत. त्याचमुळे इथे कोणत्याही संघाला हा सामना जिंकणं सहज सोपं नसणार आहे. लोखंडाचे चणे चावावे लागतील असं नेहमी आमचे नरेश ढोमे सर बोलत असतात. त्या पद्धतीने लोखंडाचे चणेच चावावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. लोखंडाचे चणे चावणे इन द सेन्स की शर्थीचे प्रयत्न, टोकाचे प्रयत्न करावे लागतील. कोणतेही उणीव न सोडता, कोणतीही कसर न सोडता मैदानाच्या आतमध्ये इथे प्रयत्न करावे लागतील. दोन्ही संघांना खरं तर ते चॅलेंज आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाची आपण गोलंदाजी पाहिली तर त्याने फक्त 7 धावा खर्च केले होते. एकही फलंदाज त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं नाही. अजयच्या वतीने दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. अजय या संघाचे संघ नायक आहेत. धारोड संघाची गोलंदाजी आहे आणि त्याचमुळे संघनायक आपण म्हणतो की फक्त तो नाणेफेकी करण्यापुरता मर्यादित नसावा. प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूलता कशी शोधायची हे कसब, हे कौशल्य संघनायकाकडे हवं आणि त्या परिस्थितीमध्ये त्याला ते वापरता आलं पाहिजे. तुमच्याकडे असं ज्ञान हवं. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न अपूर्ण राहील, इथे फलंदाज बाद. तुमच्याकडे असं ज्ञान हवं. त्या ज्ञानाचं उपयोजन करत असताना स्थळ सापेक्षता, काळ सापेक्षता, त्याचबरोबर वेळ सापेक्षता या तिन्ही गोष्टी तिथे आडव्या येऊ नयेत किंवा ते येता कामा नयेत. असं ज्ञान तुम्हाला मिळवायचं असतं. इथे पोटेन्शियल आहे खेळाडूंकडे आणि ते पोटेन्शियल मैदानाच्या आतमध्ये वापरण्याचा ते निश्चितच प्रयत्न करत आहेत. पोटेन्शियल आहे, ज्ञान आहे म्हणून गावच्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळालेली आहे
आणि या संधीला इथे योग्य रीतीने वापरत असताना दोन्ही संघ पाहतोय. आतापर्यंतचा जर आपण हा सामना बघितला की जो व्यतीत झालेला आहे गोलंदाजी करणाऱ्या लिटिल स्टार धारोळेसाठी, तो चांगला झालेला आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा खर्च झाले होत्या गोलंदाजाच्या वतीने 7. आतापर्यंत अजयने 1 चेंडू हाताळला आहे. प्रतिस्पर्धी 3 चेंडू हाताळलेले आहेत, बेग युअर पार्डन. 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. या अगोदर एक फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झालेला सुद्धा आपण पाहिलेला आहे. खेळाडू कक्ष जरा शांततेचं सहकार्य करा. चिंबीपाडा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न ते केला जातोय फलंदाज अर्जुनच्या वतीने. खडे खडे खेळत आहेत इथे बघा. अर्जुन मला असं वाटतं 7 चेंडू ते खेळले, 2 धावा फक्त धावपलकर जोडलेले आहेत. या पद्धतीने क्रिकेट खेळून चालणार नाही, कारण अलीकडचं क्रिकेट हे रॅपिड क्रिकेट आहे. आठ धावा धावपलकोर, 1 गडी खरं तर इथे बाद झालेला आपण बघतो. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फेकलं जात आहे गोलंदाज अजयच्या वतीने. या अगोदर या गोष्टीची चर्चा आपण छेडली होती की परिस्थिती आपण पाहिली तर दुसरं षटक जवळजवळ संपण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि गोलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये वरचढ आहे. या पद्धतीने फटके खेळावे लागतील तर आणि तर तुम्ही चांगलं प्रत्युत्तर इथे देऊ शकता. कारण धावांचा विचार केला तर एकूण टार्गेट आपण बघूया. धावा बनवायचे त्या म्हणजे 41 आणि दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इथे अत्यंत चांगला फटका आपण बघितला. मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला होता. या पद्धतीचे फटके पाहणं किंवा पाहण्यासाठी ते अत्यंत चांगले असतात. नयनरम्य, दर्शनीय, प्रेक्षणीय असतात, परंतु खेळणं फार कठीण आहे. अत्यंत चांगला फटका तिकडे खेळला गेला होता फलंदाजाच्या वतीने. चौकार आला. 2 षटकं संपतायत. फलंदाजी करणारा संघ चिंबीपाडा जाऊन पोहोचतोय 12 पर्यंत. 1 गडी आतापर्यंत बाद आहेत. उर्वरित चेंडू 12 अर्थात 2 षटकं 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे जय बजरंग चिंबीपाड्याला. आजचा दिवसाचा जर विचार केला तर मला असं वाटतं आजचा दिवस या स्पर्धेचा 6वा दिवस आणि 4थी रजनी. याच्या चौथ्या रजनीचा त्याचबरोबर विशेषत्वाने आजचा दिवस सुरू झाला. आजच्या 6व्या दिवसाला सुरुवात झाल्यापासून ते आजची रजनी ही खरं तर योग्य वेळेमध्ये समाप्त होत आहे. त्याचं श्रेय आपल्याला निखिलजी ठोंबरे सर की जे अर्ली मॉर्निंगमध्ये या क्रीडानगरीमध्ये उपस्थित असतात. दिवसाचं शेड्यूल ते सुरू करतात. त्याचबरोबर टेनक्रिकचे आमचे कॅमेरामन, त्याचबरोबर ऑपरेटर बाबूजी रॉय, त्याचबरोबर गोविंदजी कामत आणि त्यांच्या सगळ्या टीमचं इथे खरं तर कौतुक करावं लागेल. त्यांचं धन्यवाद खरं तर आपण व्यक्त करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने अपार मेहनत इथे त्यांच्या वतीने केली जाते, तुमचं कौतुक असेल. हे बघा आमचे प्रवीणजी विषय सर दाखवले जातात. प्रवीणजी विषय अर्थात बावड्या. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 29 धावा धावपलकर. या स्पर्धेला निकेश ठोंबरे अर्थात निखिल ठोंबरे यांच्या वतीने गेली अनेक वर्षापासून लीड केलं जात आहे. इथे काय घडलेले 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात होते. अंतिमतः चेंडूने सीमारेषा हवाई मार्गे गाठलेली आहे. हा इथे दमदार षटकार. या फलंदाजाने याच पद्धतीने फलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. आपण जर विचार केला तर फलंदाज करण कदमच्या बॅटमधून हा षटकार आलेला आपण बघत आहात. करणला जर शांत ठेवायचं असेल तर याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. फुलर लेनचा चेंडू समोर ठेवलेला, खोलवर टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघणारा, या सगळ्या गोष्टी फलंदाजाला व्यवस्थितरित्या टॅकल करता आल्या नव्हत्या. प्रत्येक निर्धाव चेंडू महत्वाचा आहे गोलंदाजासाठी. इथे बिमर आणि चेंडू फार दूर. आणखी एक बिग ब्लास्ट, आणखी एक तडाखा, आणखी एक धमाका. हे जे समीकरण आहे ते समीकरण आता इथून पुढे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण करण कदम मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. कोणतीही कारण मीमांसा न करता 2 मोठे फटके त्याने 2 षटकार खेळलेले आहेत. मागच्या पायावर अगोदर वजन घेतात, त्यानंतर पुढचा पाय थोडा हवेमध्ये ठेवतात, वेट चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर करतात, हँड आय कोऑर्डिनेशन चांगली वापरतात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला.
मिनी हेलिकॉप्टर खरं तर इथे इम्प्लिमेंट करायचा होता. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर जरूर आदळलेला आहे, परंतु हा फ्री हिट होता. नियमाने इथे फलंदाजाला वाचवलंय असं म्हणायला हरकत नाही. क्रिकेटचे जे नियम आहेत त्या नियमांमुळे फलंदाज वाचले. ते अगोदर त्याची विस्तृत चर्चा नरेशजी डोमे सरांनी केलेली आहे की या पद्धतीचे नियम का आहेत, नो बॉल का, खरं तर नो बॉलचा नियम का आणला गेला. निष्कर्ष एकच की फलंदाजाला जखमी करण्याचा इंटेंट गोलंदाज दाखवतो, त्याचमुळे त्याला दंडित करण्यासाठी किंबहुना त्याने ते करू नये यासाठी या पद्धतीचे प्रोव्हिजन्स क्रिकेटमध्ये आलेले आहेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करायचा आहे. फलंदाज इथे कॅज्युअल अप्रोच दाखवतो. एका फलंदाजाला हे मैदान सोडावं लागेल. आणखी एक फलंदाज बाद होते फलंदाजी करणाऱ्या जय बजरंग चिंबीपाडा या संघाचा. दोन्ही संघ आपण या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे पॉप्युलर संघ आहेत. दोन्ही संघ आदिवासी क्रिकेटमधील दादा संघ आहेत आणि दोन्ही संघांना क्रिकेटची फार मोठी परंपरा आहे. असं म्हणतात की यशस्वीतेचं शीर्षक नसेल तर तुमच्या संघर्षाची कथा कोणी वाचत नाही. त्याचमुळे जो संघ जिंकेल, जो संघ यशस्वी बनेल त्याकडे सगळ्यांच्या नजरा असतील, त्यांची चर्चा सर्वदूर होईल आणि तुम्हाला तुमची स्वतःची स्टोरी अथवा तुमची स्वतःची कहाणी, तुमचं स्वतःचं तुमची कथा किंवा तुमचा सगळा जीवनपट तुम्हाला जर यशस्वीतेकडे घेऊन जायचा असेल तर तो मार्ग प्रयत्नातूनच पुढे जात असतो. आणि प्रयत्न कसे करायचे, अर्थात प्रयत्न हे सुद्धा योग्य दिशेने होणं अत्यंत गरजेचं आहे. दिशाहीन प्रयत्न कधीही तुम्हाला यशस्वीतेकडे घेऊन जाणार नाहीत. 26 धावा धावपलकर, 2 गडी बाद आहेत. प्रयत्न करण कदम करतोय. तिसरं षटक सुरू आहे. हर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याच्या नावातच आनंद आहे. आपण आपल्या जीवनामध्ये किती आनंदी आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्व आहे. आनंद वाटण्याचं काम करतोय फलंदाज हर्षद. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, बाहुबली आहे इथे फलंदाजी करणाऱ्या चिंबीपाड्याचा. त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. शारीरिक उंची जितकी मोठी आहे तितक्याच उंचीचा षटकार आणि विशेषत्वाने निर्णायक क्षणाला, त्यामुळे त्याचं महत्व कित्येक पटीने वाढलेलं आहे. ऑफ ड्राईव्ह खेळतोय, चांगल्या पद्धतीचा फटका आपण बघतो. एक तर पूर्ण, दुसरीसाठी प्रेशराईज केलं जात नाही. फक्त आणि फक्त एक धाव इकडे पूर्ण होत असलेले आपण बघतो. 10 धावा 9 धावा प्रत्येक षटकामध्ये जिकडे हवे असतात तिकडे 1-2 मोठे 3 मोठे फटके आले की समीकरण उद्ध्वस्त होऊ शकतं, ते बदलू शकतं. त्याचाच प्रत्यय आलेला आहे. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. 8 धावा इथे वाचवायचे सामना जिंकण्यासाठी लिटिल स्टार धारोळला. त्याच 8 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी जय बजरंग चिंबीपाडा या संघाला. आजच्या रजनीतील हा अत्यंत महत्वाचा सामना आहे. बघा, समालोचक असतील किंवा इतर आमचे ऑपरेटर असतील लाईव्हचे, त्या सगळ्यांचा अंदाज असतो. म्हणजे लाईव्ह स्कोरर असेल किंवा मेन ऑपरेटर असेल, या सगळ्यांचा किंवा कॅमेरामनचा सुद्धा स्वतःचा अंदाज असतो की प्राप्त परिस्थितीमधून कोणता संघ जिंकेल. ही चर्चा जर छेडली तर ते त्या पद्धतीने त्यांचा अंदाज देत असतात. आता ही एक अंदाज इकडे मिळालेला आहे, परंतु तो तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवत नाही. काही सिक्रेसी ठेवूया आपण. झाकली मूठ 1.25 लाखाची. जर त्या पद्धतीने घडलं तर मात्र निश्चितच त्याचा उल्लेख करील. 6 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा जर विचार केला तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण बघू शकू तो म्हणजे हर्षद आहे. यस, 6 मध्ये 8. शेवटचं षटक. 8 बनवायचे आहेत. इथे खूनगाठ बांधलेली आहे या फलंदाजाने. आणखी एकदा चेंडूला फेकून दिलेला आहे डीप मिडविकेट रिजन, सीमारेषेच्या पलीकडे. इथे जो संघर्ष उगारलेला होता त्या संघर्षाला पूर्णत्वाकडे घेऊन चाललेला आहे हा फलंदाज. आणखी एक महत्वाचा अनन्यसाधारण षटकार. हाईट इथे चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. आपल्याकडे जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू निश्चितच इथे वापरण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा बघा, हा महत्वाचा षटकार. भगवा चषक धमाका या स्पर्धेतील 4थी रजनी आपल्या नावावर करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे फलंदाजी करणाऱ्या चिंबीपाडा या संघाने. प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही खरं तर बक्षीसपात्र फेरीपर्यंत पोहोचालच असं नाही. त्यातल्या त्यात आपल्या भागातील क्रिकेट न खेळता आपल्या भागातून फार दूरवर येत असताना
30 वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा तुम्ही खेळता आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सर्वोत्तम क्रिकेट खेळलात याचा आनंद निश्चितच असेल. 5 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बेगीवर 5 रन 39 पर्यंत पोहोचलेला डाव आहे. या डावाचा विचार केला तर फलंदाजी सगळ्याच फलंदाजांनी चांगली केली, कारण प्रत्येक फलंदाजाचं योगदान आलंय. फलंदाज अर्जुन थोडे अडखळत चाचपडत खेळत होते, त्यांनी एक चौकार खेळला, त्यानंतर त्यांनी खेळपट्टी सोडली. फलंदाज कल्पेशनेही एक चौकार आपल्याला दाखवला होता. 2 धावांची गरज आहे. इथूनही सामना बदलू शकतो, इथूनही सामना पलटू शकतो, त्याचं चित्र बदलू शकतं, परंतु ते होऊ नये या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये विचार केलेला आहे. ज्या फलंदाजाने 2 षटकार दाखवले त्याने त्याचं काम केलं, अशा पद्धतीने कर्णधार विचार करतोय. आता तुम्हाला खेळाडू कक्षामध्ये जाण्याची ही योग्य वेळ आहे, अशा पद्धतीचा इथे संदेश दिलेला आहे. आणि फलंदाज करण कदमने आता जबाबदारी स्वतःवर घेतलेली आहे, कारण ते स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत. परंतु कौतुक करावं लागेल फलंदाज हर्षदचं. जे 2 षटकार त्यांनी खेळलेले आहेत त्या 2 षटकारांमुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक बॅकफुटला त्याने ढकललेले. बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदललेली आहे गोलंदाजी करणाऱ्या लिटिल स्टार धारोडची. आता काखा त्यांच्या उतरलेल्या आहेत. क्रिकेट हा खेळ असाच आहे, परिस्थिती जर तुमच्या बाजूने असेल तर तुम्ही आक्रमक असता, तुमचा जल्लोष असतो, तुमचा आवाज निघत असतो. परिस्थिती तुमच्या विरोधात गेली की मग भयान शांतता असते, तुमची शारीरिक भाषा सुद्धा बदललेली असते. 4 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण इथून पुढे बघू शकू. भगवा चषक धमाका या स्पर्धेला आपण सगळ्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद गेली 29 पर्वांमध्ये दिलेला आहे. हे पर्व सुद्धा अत्यंत लोकप्रिय चर्चेत राहिलेलं आपण बघत आहात. हा फटका बघा आणि बघत राहा. अत्यंत दिमागदार पद्धतीने हा सामना इथे संपवलेला आहे. करण कदम आज हिरो बनलेले आहेत, नायक बनलेले आहेत. आजची रजनी त्याने आपल्या नावावर केलेली आहे. फलंदाजी तिन्ही सामन्यांमध्ये करणची बहरलेली आपण पाहिली आणि इथे हा दर्जेदार दिमागदार विजय संपादित केलेला आहे, तो म्हणजेच चिंबीपाडा या संघाने. चिंबीपाडा संघाच्या समर्थकांचा विचार केला तर जवळजवळ 30 ते 32 समर्थक त्यांच्या बरोबर आहेत. ज्यावेळेस आम्ही या क्रीडानगरीमध्ये